आणि यानंतर घेणार आहोत महाराष्ट्र सुपरफास्ट वेगवान बातम्यांचा आढावा। धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारलंय, पण करुणा मुंडे या पत्नी नाहीत। धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा। धनंजय मुंडेंसोबत बँकेमध्ये जॉईंट अकाउंट आहे। धनंजय मुंडेंच्या एका पॉलिसीतही आपण नॉमिनी असल्याचा करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असून विलममध्येही तसा उल्लेख। करुणा मुंडेंचा दावा। प्रशांत कोरटकरकडे आढळलेल्या रोल्स रॉइस या आलिशान गाडीचा मालक एबीपी माझानं शोधला। बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंच्या नावावर ही गाडी असल्याची माहिती। प्रशांत कोरटकर सोबत कसलाही संबंध नाही, फक्त एकदा 3 महिन्यांपूर्वी भेट झाली होती। तुषार कलाटेंची एबीपी माझाला माहिती। कोरटकरनं केवळ गाडीसोबत फोटो काढले। कलाटेंची माहिती। प्रशांत कोरटकरने फरार होण्यासाठी वापरलेली गाडी कोल्हापुरात आणली। सफेद रंगाची एक्सयूव्ही गाडी पोलिसांनी कोल्हापुरात आणली। प्रशांत कोरटकरला मदत केली नसल्याचा धीरज चौधरींकडून स्पष्ट। चौकशीमध्ये कोरटकरनं धीरज चौधरींचं घेतलं होतं नाव। कोरटकरला ओळखत नाही, प्रशिक पडवेकरचा मित्र असल्यानं त्याला गाडी दिल्याचं केलं स्पष्ट। प्रशांत कोरटकरवर हल्ला करणाऱ्या अमित कुमार भोसलेंचा सत्कार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमित भोसलेंचा सत्कार। कोरटकरला कोर्टातून बाहेर काढताना भोसलेंनी केला होता हल्ला। दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। उद्या पाडव्याच्या निमित्तानं होणाऱ्या मेळाव्यातून राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष। कुणाल कामराच्या अडचणीमध्ये वाढ होणार। खार पोलिसांमध्ये कामराविरोधात 3 गुन्हे दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 3 स्वतंत्र गुन्ह्यांची देखील नोंद। कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। कामराचे विनोद, व्यंग आणि राजकीय टीका क्षेत्रात मोडत असल्याचा याचिकेमधून दावा। कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दाखल केली याचिका। महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिलपासून वीज दरामध्ये 10% कपात। घरगुती वापरकर्त्यांना दर कपातीमुळे मिळणार दिलासा। महावितरणासह अदानी, टाटा पॉवरच्या विजेच्या दरामध्ये देखील होणार घट। रिझर्व्ह बँकेकडून 31 मार्चचा बँक हॉलिडे रद्द। सरकारी व्यवहारांच्या देण्याघेण्याच्या सर्व नोंदी याच आर्थिक वर्षामध्ये नोंदवल्या जाव्यात, यासाठी निर्णय। गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपयांची वाढ। सोन्याचा दर जीएसटी सह 92,000च्या वर। रेल्वेची आरक्षण सेवा आज रात्री 12:15 पासून पहाटे 4:45 पर्यंत राहणार बंद। इंटरनेट बुकिंग उपलब्ध राहणार नसल्याचं देखील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट। मुंबईमध्ये दरडग्रस्त भागातील नागरिकांचं पावसाळ्याआधी सुरक्षित स्थळी स्थलांतर करा। जलजन्य आजार, साथीचे आजार पसरू नयेत यासाठी विशेष दक्षता घ्या। आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश। मुंबई महापालिका दादरमधील कबूतरखाना हटवण्याच्या तयारीमध्ये। वरळी किंवा प्रभादेवीमध्ये स्थलांतर करण्याचा विचार सुरू। कबुतरांची विष्ठा, पिसांमुळे आरोग्याला धोका। कबूतरखाना स्थलांतरित करण्याची मनसेनं केली होती मागणी। यंदा पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये 482 ठिकाणी उपसा पंप लावण्यात येणार। एखादा पंप जर वेळेत योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती। मलबार हिलमध्ये तयार करण्यात आलेल्या नेचर वॉक वे मार्ग उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खुला करण्यात येणार। नेचर वॉक वेवर चालताना मलबार हिल इथल्या जंगलातील वनस्पतीचं दर्शनही होणार। MMRDA कडून पायाभूत प्रकल्पांसाठी 87% तरतूद। ठाण्यातील गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो 10, शिवाजी चौक ते विरार मेट्रो 13 आणि कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14च्या कामांना नवीन आर्थिक वर्षामध्ये होणार सुरुवात। हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 तर दुपारी 4:10 घेण्यात येणार ब्लॉक। ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार। गुढीपाडव्या असल्यानं रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काहीसे हाल होण्याची शक्यता। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार। सांताक्रूज ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी कोणताही ब्लॉक नसणार। गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल। नेरळ स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटर कॉलिंग सुरू करण्यासाठी उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार। बदलापूर ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा सकाळी 8:30 ते 2:30 पर्यंत राहणार बंद।
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी याचिका. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, आरोपी शरीफुल शहजादचा याचिकेमधला. राज्यामध्ये गुढीपाडव्याच्या शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू. गिरगावमध्ये चित्ररथांच्या तयारीला वेग. उद्याच्या शोभायात्रेत संविधान आणि विठ्ठलाची प्रतिकृती देखील पाहायला मिळणार. गिरगावमध्ये पार पडणाऱ्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसाठी संघाच्या 100 वर्षांचा इतिहास सांगणारा चित्ररथ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून या काळात संघानं केलेली कामं चित्ररथातून दाखवण्याचा प्रयत्न. बेस्ट बसनं प्रवास करत असलेल्या महिलेच्या अंगावर बसची खिडकी तुटून पडली. महिला जखमी. मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील डीएन नगर पोलीस ठाण्याजवळील घटना. पोलिसांमध्ये तक्रार दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपुरात घेतलं विठुरायाचं दर्शन. विठ्ठल मंदिराची केली पाहणी. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे देखील होते उपस्थित. वडबुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं अभिवादन. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी शासकीय सुट्टीचा निर्णय घेतला जाईल, शिंदेंची माहिती. छत्रपती संभाजी महाराजांची 336वी पुण्यतिथी. अजित पवारांकडून वडबुद्रुकमध्ये जाऊन संभाजी महाराजांच्या समाधीला केलं अभिवादन. साताऱ्यातील दक्षिण काशी संगम माहुली इथं महाराणी ताराराणी यांच्या समाधीला वज्रलेप आणि महाभिषेक. त्यानंतर भंडाऱ्याची उधळण. तर मल्हारी प्रतिष्ठानकडून शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये वज्रलेप आणि भंडाऱ्याची उधळण. छत्रपती संभाजी महाराजांच्या 336व्या पुण्यतिथीनिमित्त सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मूक पदयात्रेचं आयोजन. शिवप्रतिष्ठानचे शेकडो दारकरी मुंडन करत पायात चप्पल न घालता झाले सहभागी. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका व्यक्तीची 27 लाखांना फसवणूक. सोलापुरातील नोव्हेंबर 2024 मधली घटना. 4 महिन्यांनंतर अहमदाबादमधून पोलिसांनी दोघांना केला अटक. शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिदेवाचं सपत्नीक घेतलं दर्शन. सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत आणि सगळ्यांचं भलं होत अशी प्रार्थना देखील श्रीकांत यांनी केली. शनी शिंगणापुरात शनी अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दीमुळे भाविकांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई. संध्याकाळी 7च्या आरतीपर्यंत चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी. नाशिकच्या गोदा घाटावर नववर्षाच्या स्वागतासाठी 20,000 फुटांची महाकाय रांगोळी. 100 महिलांनी एकत्रित येत काढलेल्या रांगोळीतून अहिल्यादेवी होळकर यांना 300व्या जयंतीनिमित्त करण्यात आलं अभिवादन. नंदुरबारच्या आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आमदार चंद्रकांत रघुवंशींचा आरोप. 114 कोटींच्या गणवेश खरेदीच्या फाईलला एकाच दिवसात मंत्रालयात मान्यता आणि पैशांचं वितरण झाल्याचा आरोप. खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या उत्सवाला गुढीपाडव्यापासून होणार सुरुवात. साफसफाईसह रंगरंगोटीचंही देखील काम सुरू. मालेगावमध्ये कॅनेडियन नागरिकाला मारहाण. कॅनेडियन राजदूताकडून मारहाणीची गंभीर दखल. थेट अप्पर पोलीस अधीक्षकांशी साधला संपर्क. धुळे शहराजवळील अवधान एमआयडीसीमध्ये बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई. 60,000चा मुद्देमाल देखील केला जप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. फडणवीसांकडून मंदिर परिसराची देखील केली पाहणी. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंजुरी. मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचना. तुळजाभवानी देवीच्या सभामंडपाच्या कामाचा जीर्णोद्धार. ऐतिहासिक स्तंभाच्या कलाकृतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. मराठा क्रांती मोर्चाच्या 4 कार्यकर्त्यांना तुळजापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात. मराठा आरक्षणासंदर्भात हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 2 एप्रिलला बीडमध्ये युवा संवाद मेळावा. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच बीडमध्ये येणार. संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्याचा जबाब एबीपी माझाच्या हाती. अपहरण झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शीची पोलिसांमध्ये धाव, मात्र पोलिसांनी 3.5 तास बाहेरच बसवून ठेवलं. नवा कायदा असल्यानं पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो, पोलिसांचं कारण.
बीडमध्ये झालेल्या मेळाव्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली. उपचारासाठी बीडमधील खासगी रुग्णालयात जरांगेंना केला दाखल. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलिसांकडून विशेष खबरदारी. औरंगजेबाच्या कबरीजवळ कोणालाही प्रवेश दिला जात नसून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. वीजबिल थकवल्यानं लातूर जिल्ह्यातील शिरूरच्या अनंतपाळ तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित. कामकाज ठप्प. जवळपास 1,78,000 इतकं बिल थकवल्यानं महावितरणाची कारवाई. तुळजाभवानी देवीच्या चरणी अज्ञात भाविकाकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याचं दान. दानपेटीमध्ये 11 सोन्याची बिस्किटं असल्याची माहिती. नांदेडच्या माहूरमध्ये रेणुका देवीच्या चैत्र नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू. गुढीपाडव्यापासून चैत्र महोत्सवाला होणार सुरुवात. उन्हापासून बचावासाठी पायऱ्यांवर शेड टाकल्याची देखील माहिती. लातूरच्या अडत बाजारात हरभऱ्याची आवक घटली. त्यामुळे येत्या काही दिवसात हरभऱ्याचे दर वाढण्याची देखील शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यावेळी सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित राहणार. रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात मोदी जाणार. यावेळी मोदी आणि मोहन भागवत यांची होणारी भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. प्रशांत कोरटकरला मदत करणारा प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का? काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंचा सवाल. तर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून लोंढेंविरोधात तक्रार. अकोल्यामध्ये वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिमांचं काळ्या फिती बांधून आंदोलन. मोमिनपुरा मशिदीमध्ये काळ्या फिती बांधून नमाज पडला. वीजबिल थकवल्यानं गोंदियातील प्रशासकीय इमारतीच्या बाह्य भागातील वीज पुरवठा खंडित. इमारतीची लिफ्ट बंद असल्यानं नागरिकांची गैरसोय. इमारतींच्या आतील कार्यालयांचा वीज पुरवठा मात्र सुरळीत. अवैध माती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. जेसीबीसह 5 ट्रॅक्टर जप्त. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला सुरू होतं उत्खनन. चंद्रपूर शहरातील तुकम भागातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याची मुजोरी. ग्राहकानं 10 रुपयांची दिलेली नाणी नाकारली. चालकाच्या गाडीतील पेट्रोल काढूनही घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाण्यातील मलकापूरमधील एका व्यापाऱ्यानं अनेक व्यापाऱ्यांना कोट्यवधींना गंडवलं. व्यापाऱ्याकडून विविध प्रकारचा माल खरेदी करून त्यांना परतावा म्हणून बनावट धनादेश दिले. गोंदियाच्या सडक अर्जुनी ते तिडका मार्गावरून कत्तलीसाठी नेत असलेल्या 35 जनावरांची सुटका. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. भंडाऱ्याच्या कोका अभयारण्य शेजारी शेतशिवारामध्ये अस्वलाचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ग्रामस्थांनी फटाके फोडून अस्वलाला लावलं पळून. विदर्भातील तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती. गेल्या 24 तासात बुलढाणा जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे 3 रुग्ण. सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून उपचार सुरू. भंडाऱ्यात आज यावर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद. 41 अंश सेल्सिअस तापमान असल्याची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. येत्या 15 दिवसांमध्ये सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला टाळा लावणारच. ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईकांचा इशारा. विरोधाला विरोध नाही तर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची नाईकांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गाला हवामान विभागाचा येलो अलर्ट. उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता. वातावरणातील बदलामुळे मासेमारीवरील अर्थकारण कोलमडलं. खोल समुद्रामध्ये दाखल झालेल्या बोटींनाही कमी प्रमाणामध्ये मासे मिळत आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या किनारी भागामध्ये 2,500 बोटी उभ्या असल्याचं चित्र. आणि या बातम्यांसह माझा मिड डे मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.